आपण लँडस्लाइडचा मुद्दा काढला। साहेब, मी ज्या मतदारसंघातून येतो कुडाळ आणि त्या परिसरामध्ये माणगाव आणि त्या वरच्या सह्याद्रीच्या पायथ्याच्या गावांशी अनेक शेतकऱ्यांनी तेव्हा बांबू लागवड करायचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला, कारण का तिकडे फक्त लँडस्लाइडचा विषय नाहीये, इथे ग्रीन कव्हरचाही उल्लेख झाला। सर्वात मोठं ग्रीन कव्हर जर कुठे असेल तर ते आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे। सर्वात जास्त जर कुठे पाऊस पडत असेल दुसऱ्या क्रमांकाचा, सरासरी 4000 मिलीमीटर आमच्याकडे पाऊस पडतो। तर अनेक जनावरं वरती सह्याद्रीच्या पायथ्याशी येतात, शेतामध्ये घुसतात आणि म्हणून काही शेतकऱ्यांनी तेव्हा तिथे बांबू लागवड केली होती। सर्वात मोठा प्रश्न बांबू लागवडीचा तो फॉरेस्ट डिपार्टमेंटशी निगडित आहे की जेव्हा बांबू एका ठराविक हाईट पर्यंत जातो, उंचीपर्यंत जातो, त्याला कोंब निघतो आणि तो कोंब जंगलातले वानर खातात। हा विषय एवढा गंभीर आहे की तो जो कोंब खाल्ला जातो त्याच्यानंतर ती लागवड करून काहीच उपयोग नाही, ती फेल जाते लागवड। आणि म्हणून अनेक शेतकऱ्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये बांबू लागवड केल्यानंतर सुद्धा थांबवली। तर हा जो फॉरेस्ट डिपार्टमेंटचा हा जो विषय आहे, आज साहेब फॉरेस्ट डिपार्टमेंट आपलं काय करतंय ह्याच्यावरती एक वेगळा एक विषय होऊ शकतो। आज सर्वात जास्त लाकडं कुठे तोडली जातात, सर्वात जास्त ग्रीन कव्हर कुठे आहे? आमच्याच मतदारसंघामध्ये। या जनावरांचा बंदोबस्त कोणाला करायचा आहे? डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसरला। डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसरकडे इन्फ्रास्ट्रक्चर कुठे आहे? विचारा। हे सगळे जे जनावर खाली येतात, जंगलातून खाली येतात, शेतामध्ये घुसतायत, शेतकऱ्यांचं नुकसान करतायत, फॉरेस्ट डिपार्टमेंट कुठे आहे? फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारलं पाहिजे। तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नसेल, सरकार म्हणून आपण दिलं पाहिजे, पण जोपर्यंत या जंगलातून आलेल्या या जनावरांचा आपण जोपर्यंत बंदोबस्त करत नाही तोपर्यंत बांबू लागवड असेल, ऑल्टरनेट फ्यूल म्हणून आपण ज्याचा उल्लेख केला महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये, ऑल्टरनेट फ्यूल जर बांबू लागवडीतून येणार असेल तर त्याचं संरक्षण, बांबूचं सगळं संरक्षण हे कोण करतंय जनावरांपासून, ह्याचाही विचार व्हावा।